जेट एअरवेज बंद झाल्यामुळे विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला मोठी चाट बसली आहे। प्रवाशांवरती पर्यायी विमान कंपन्यांनी प्रवास करण्याची वेळ आल्यामुळे तिप्पट ते चौपट दराने तिकीट खरेदी करावी लागते। जेट जमिनीवर प्रवाशांच्या खिशाला चाट। देशांतर्गत आणि परदेशी विमान प्रवास महागला। प्रवासासाठी मोजावे लागतायत तिप्पट ते चौपट पैसे। आर्थिक संकटामुळे जेटची विमानं जमिनीवर उतरली आहेत, तर दुसरीकडे याचा मोठा फटका प्रवाशांना बसलाय। पर्यायी विमान कंपन्यांनी याचा फायदा घेत विमान तिकिटांच्या दरात अव्वाच्या सव्वा वाढ केली आहे। पूर्वीच्या तुलनेत प्रवाशांना तब्बल तिप्पट ते चौपट पैसे मोजावे लागतायत। मुंबई ते लंडन प्रवासासाठी साधारणतः 38 ते 50 हजार रुपये दर होता, मात्र जेटच्या सेवेला घरघर लागल्यानंतर हाच दर तब्बल 80 ते 90 हजार रुपये इतका झालाय। मुंबई ते USA प्रवासासाठी आधी 55 ते 85 हजार रुपये मोजावे लागत होते, मात्र आता याच तिकिटासाठी 75 हजार ते 1 लाख रुपये द्यावे लागतायत। मुंबई ते दिल्ली प्रवासासाठी आधीचा दर होता 3500 ते 8500 रुपये, पण आता या प्रवासासाठी 5000 ते 24000 रुपये मोजावे लागतायत। मुंबई ते जयपूर प्रवासासाठी 7500 ते 14500 रुपये द्यावे लागायचे, पण आता 14500 ते 20500 रुपये मोजावे लागतायत। ह्याच्यात नक्कीच म्हणजे दुसऱ्या एअरलाईन्स ज्या त्या सेक्टरवर फ्लाय करतायत त्यांना त्याचा फायदा मिळतो आहे आणि त्यांचे रेट्स त्यांनी अवाढव्य वाढवून ठेवले आहेत, म्हणजे ऑन देअर ओन वेबसाईट्स म्हणा किंवा इतर पोर्टल्सवर ऑनलाईनसाठी। आणि निश्चितच म्हणजे ह्याचा सगळा फायदा इतर एअरलाईनना मिळतो आहे, पण शेवटी पर्यटक किंवा एक एअरलाईनचा जो कस्टमर बेस आहे ह्यांना नको तो भुर्दंड पडतो आहे। जेटची सेवा बंद झाल्यानं त्याचा ताण इतर कंपन्यांवर आलाय, मात्र या कंपन्यांनी प्रवाशांच्या अडचणीचा गैरफायदा घेत तिकीट दरात प्रचंड वाढ केली आहे। DGCAनं देशांतर्गत प्रवासाच्या तिकिटात वाढ करण्यावर प्रतिबंध घातले, मात्र परदेशी कंपन्यांवर नियंत्रण ठेवण्यात आलेलं नाही। त्यामुळे तुम्ही विमानानं प्रवास करत असाल तर खर्चाचीही तयारी ठेवा। मिलिंद तांबे, साम TV, मुंबई।